नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LKP स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपल्याला करंट अफेअर्समध्ये जे क्षेपणास्त्र आहेत त्या क्षेपणास्त्राविषयी आपल्याला माहिती बघायची आहे। तर यामध्ये पहिला जो भाग आहे म्हणजे जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र। तर यामध्ये बघा, जे आपण भूमीवरच काय करणार आहे, क्षेपणास्त्राचा मारा करणार आहे। त्यामध्ये बघा, अग्नि फर्स्ट त्याची जी रेंज आहे बघा 700 ते 1250 किलोमीटर आहे। 7.5 मॅक याचा स्पीड आहे, लक्षात ठेवा। 1 मॅक म्हणजेच काय, स्पीड ऑफ साऊंड, लक्षात ठेवा। म्हणजे आवाजाच्या वेगाने किंवा ध्वनीच्या वेगाने जो स्पीड आहे त्याला आपण 1 मॅक म्हणायचं आहे। म्हणजे यामध्ये अग्नि फर्स्टचा जो स्पीड आहे तो 7.5 मॅक आहे, लक्षात ठेवा। ज्यावेळी तुम्ही 7.5 ला 343 न गुणणार त्यावेळी तुम्हाला त्याचा स्पीड जो आहे तो मीटरला, लक्षात ठेवा, एका सेकंदात किती मीटर आहे हे तुम्हाला लक्षात येणार। अग्नि 2 बघा, याचा जो स्पीड आहे 2000 ते याची जी रेंज आहे 2000 ते 3000 किलोमीटर पर्यंतचे 2000 ते 3000 किलोमीटर पर्यंतच्या शत्रूवर हा मारा करू शकतो। बघा, स्पीड जो दिलेला आहे 12 मॅक। अग्नि 3 बघा 3000 किलोमीटर आहे, 5 ते 6 किलोमीटर सेकंदला याचा जो स्पीड आहे। अग्नि 4 4000 किलोमीटर 7 मॅक। अग्नि 5 5000 किलोमीटर 25 मॅक एवढा ह्याचा स्पीड आहे, लक्षात ठेवा। आणि 5000 किलोमीटर अंतरावरची वस्तूवर तो काय करू शकतो, आदळू शकतो किंवा त्यावरती मारा करू शकतो। त्यानंतर पृथ्वी 1 पृथ्वी 2 धनुष्य शौर्य प्रहार, म्हणजे हे जमिनीवरून मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहेत। आणि तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कोणते क्षेपणास्त्र हे जमिनीवर मारा करणारे आहे, लक्षात ठेवा। यामध्ये तुम्ही पर्यायामध्ये उत्तर काय फाइंड करायचं आहे, अग्नीची सिरीज, पृथ्वीची सिरीज, धनुष्य शौर्य प्रहार। इथे बघा एकत्र दिलेलं आहे मी, अग्नि पृथ्वी शौर्य धनुष्य प्रहार। आता यामध्ये आपले शॉर्टकट लावलेले आहे बघा, पृथ्वीच्या धनुष्याला लागली आग त्याने शौर्याने प्रहार केला, लक्षात ठेवा। पृथ्वीचा जो धनुष्य आहे त्याला आग लागलेली आहे, तरी सुद्धा त्याने काय केलेलं आहे, पृथ्वीनं शौर्याने प्रहार केलेला आहे, म्हणजे धाडसीनं आक्रमण केलेलं आहे। म्हणजे पृथ्वी 1 2 3 4 5 नाही सॉरी पृथ्वी 1 to 2 पर्यंतच आहे। धनुष्य बघा, त्यानंतर आग म्हणजे अग्नी, शौर्य म्हणजे शौर्य, आणि यामध्ये प्रहार, लक्षात ठेवायचे। हे जे 5 जे आहेत 1 2 3 4 5, लक्षात ठेवा। हे जे 5 जे क्षेपणास्त्र आहेत ते जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहेत। त्यानंतर नेक्स्ट जे आहे बघा, जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र। यामध्ये बघा त्रिशूल आकाश, तर आकाश बघा, आकाश 1 एस, आकाश MK2, आकाश NG आणि बराक। यामध्ये शॉर्ट ट्रिक वापरलेले बघा, टॅब, मी टॅब जमिनीवरून हवेत फेकला, याचा अर्थ जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र। त्यामध्ये T म्हणजे त्रिशूल, ए म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे, आकाश, आणि आकाशच्या 2 सिरीज आहेत, फर्स्ट MK2 लक्षात ठेवायचं आहे, आणि आकाश NG ह्या ज्या 3 सिरीज त्याच्या लक्षात ठेवायचे आकाशच्या, आणि बराक बी म्हणजेच काय बराक। यामध्ये बघा त्रिशूल त्याची जी रेंज आहे 9 किलोमीटर आहे, आकाश मध्यम पल्ला आहे 2.5 ते 3.5 मॅक आहे। बराक किती आहे बघा, 80 ते 100 किलोमीटरचा पल्ला तो गाठू शकतो, त्याचा जो स्पीड आहे 2 मॅक आहे। आकाश 1S किती आहे, 18 to 30 किलोमीटरची वस्तू तो भेदू शकतो, छेदू शकतो, त्यावर आक्रमण करू शकतो। 2.5 ते 3.5 मॅक आहे। म्हणजे आकाश 1S, आकाश MK2, आकाश NG हे काय आहेत, सेम मॅकचे आहेत, 2.5 ते 3.5 मॅक एवढं त्याचं काय आहे, स्पीड आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर 35 ते 40 किलोमीटर आकाश MK2 आणि आकाश NG 50 किलोमीटरपेक्षा जास्त, त्याचा 50 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरची वस्तू किंवा शत्रू शकतो, लक्षात ठेवा। यामध्ये टॅब, मी टॅब जमिनीवरून हवेत फेकला, लक्षात ठेवा। T म्हणजे त्रिशूल, ए म्हणजेच काय आकाश 1S, आकाश MK2, आकाश NG, आणि बी म्हणजे बराक। यामध्ये लक्षात ठेवा, अतिशय सोपं आहे, टॅब, मी टॅब जमिनीवरून हवेत फेकला, याचा अर्थ टॅब हा जमिनीवर आहे आणि तो मी हवेत फेकला, म्हणजे जमिनीवरून हवेत जाणारे क्षेपणास्त्र। त्यानंतर 3 नंबर जो आहे, हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र। यामध्ये बघा हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र म्हणजे मी काय टेक्नॉलॉजी मॅन, MAN मॅन हवेत असल्यावर हवेतच गोळ्या मारतो, लक्षात ठेवा। हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र। आता मॅन म्हणजे बघा M
मायका हे म्हणजे काय अस्त्र आणि एन म्हणजे नोव्हेटर K100. यामध्ये लक्षात ठेवा मायका म्हणजेच काय, यामध्ये हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. त्याची रेंज जी आहे 500 मीटर ते 80 किलोमीटर अंतरावरची वस्तू वर तो छेदू शकतो. 4 मॅक एवढा त्याचा स्पीड आहे. नोव्हेटर K100 300 ते 400 किलोमीटर लक्षात ठेवा आणि 3.3 हे मॅक आहे. अस्त्र बघा 80 ते 110 किलोमीटरवरच्या वस्तूवर तो आदळू शकतो, त्यावर हल्ला करू शकतो. 4 म्हणजे 4.5 पेक्षा जास्त त्याचा स्पीड आहे, मॅक आहे लक्षात ठेवा. आता यामध्ये हे झालं आपलं मॅन, हवेत असल्यावर हवेतच गोळ्या मारतो लक्षात ठेवा. हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहेत. त्यानंतर नेक्स्ट पाणबुडीवरून सोडण्यात येणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र लक्षात ठेवा. पाणबुडीवरून सोडण्यात येणारे म्हणजे पाण्यामध्ये पाणबुडी असते, त्यातून क्षेपणास्त्र जे सोडलेले आहे ते बघा. सागरिका K-15 के म्हणजे लक्षात ठेवा APJ अब्दुल कलाम यांच्या नावावर ही सिरीज बनलेली आहे. सागरिका K-15 ह्याची जी रेंज आहे 750 किलोमीटर. K4 3000 किलोमीटर ह्याची रेंज आहे आणि K5 5000 किलोमीटर एवढं काय ह्याची रेंज आहे. त्यानंतर रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र बघा लक्षात ठेवा. अमोघ नाग हेलिना. अमोल नाग हलेना रन करा. टेक्निकल आलेले आपण सांगा. अमोल नाग हलेना रन करा. आता रन म्हणजे रणगाडा, अमोघ लक्षात ठेवायचं आहे. नाग आणि हलेनावरून हेलिना लक्षात ठेवायचं आहे. बघा शॉर्ट ट्रिक जी वापरलेली आहे त्यावरून आपण लक्षात ठेवायचं आहे. अमोघ याची रेंज आहे 2.8 किलोमीटर. नागची रेंज आहे 500 मीटर ते 4 किलोमीटर. हेलिना किती आहे 7 ते 10 किलोमीटर याची रेंज आहे लक्षात ठेवा. अमोल नाग हलेना रन करा. काय सांगितलेलं आहे, अमोल नाग हलेना रन करा. अमोघ नागच, हलेना हेलिना, रन म्हणजे रणगाड्याविरोधी क्षेपणास्त्र आहेत. म्हणजे शॉर्ट ट्रिक उपयोगी पडणार आहे. सागर के म्हणजे लक्षात येतेच की K ची सिरीज सागर म्हणजे समुद्राशी संबंधित असणारे सागर K-15 आणि K ची 4 आणि 5 ची सिरीज लक्षात ठेवा. त्यामध्ये नेक्स्ट बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स सिस्टीम इंटरसेप्टर मिसाईल्स म्हणजे त्याला पृथ्वी व ऑक्सिजन लक्षात ठेवा. अश्विन. त्यामध्ये जी बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स सिस्टीम त्यालाच म्हणते इंटरसेप्टर मिसाईल्स म्हटलेले आहेत. आता त्यामध्ये कोणकोणते मिसाईल्स आहेत ते बघून घ्या. जी पहिली मिसाईल आहे पृथ्वी एअर डिफेन्स. याची रेंज आहे 80 किलोमीटर आणि जो स्पीड आहे 5+ आहे. पृथ्वी डिफेन्स व्हेकल 150 किलोमीटर. याचा जो स्पीड जो आहे 4.5 4.5 मॅक आहे. अश्विन बॅलिस्टिक मिसाईल इंटरसेप्टर 30 किलोमीटर ह्याची रेंज आहे. म्हणजे 30 किलोमीटरच्या अंतरावर हा सहजपणे आदळू शकतो, त्याला ठार करू शकतो. आता यामध्ये क्रूज मिसाईल यामध्ये सांगितले आपल्याला बघा. ज्या क्रूज मिसाईल आहेत त्यामध्ये सांगितले 190 किलोमीटर, 2.8 ते 3 मॅक याचा स्पीड आहे. ब्रह्मोस 2 450 ते 700 किलोमीटर हे त्याचं काय आहे रेंज आहे आणि 7 मॅक हा त्याचा स्पीड आहे. निर्भय लक्षात ठेवा 1000 ते 1500 किलोमीटर आहे आणि 0.8 मॅक आहे. लक्षात निर्भय हा काय सांगितलेला आहे 0.8 मॅक आहे. म्हणजेच काय आहे ध्वनीच्या वेगापेक्षा याचा स्पीड कमी आहे. क्रूज मिसाईलचे नाव लक्षात ठेवा ब्राह्मोस 2 आणि निर्भय. तुम्हाला असा प्रश्न विचारतात खालीलपैकी क्रूज मिसाईल कोणते, तर आपल्याला लक्षात ठेवायचं ब्राह्मोसची सिरीज आणि निर्भय. यामध्ये हे क्रूज मिसाईल आपल्याला दाखवलेलं आहे बघा यामध्ये ब्राह्मोस म्हणून. आता यामध्ये क्रूज मिसाईलची माहिती दिलेली आहे, तुम्ही ते बघू शकता. हे एक गायडेड मिसाईल आहे. वॉर हेड जे ट्रॅव्हलिंग करण्यासाठी किंवा स्फोटके वाहून नेण्यासाठी याचा उपयोग होतो. यामध्ये नेक्स्ट बघा ब्राह्मोस मिसाईलमध्ये बघा ब्राह्मोस आणि काय यामध्ये निर्भय ही 2 लक्षात ठेवा. ब्राह्मोस आणि निर्भय ही क्रूज मिसाईल्स आहेत लक्षात ठेवा. यामध्ये बघा यामध्ये ब्राह्मोस मिसाईल आपल्याला दिसत आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे बघा पुढे ब्राह्मोस मिसाईल विषयी जादा माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही हे बघू शकता. यामध्ये प्लेस ऑफ ओरिजिन आहे. त्यामध्ये ब्राह्मोसचे टाइप्स दिलेले आहेत. क्रूज मिसाईल, एअर लॉन्च्ड क्रूज मिसाईल, अँटीशिप मिसाईल, लँड अटॅक मिसाईल, सरफेस टू सरफेस मिसाईल. म्हणजे जी ब्राह्मोस मिसाईल्स आहे कोणत्याही प्रकारची असू शकतात. म्हणजे क्रूज मिसाईल, एअर लॉन्च्ड क्रूज मिसाईल हवेतून सोडता येणारे, अँटीशिप मिसाईल जहाजमधून सोडता येणारे, लँड अटॅक मिसाईल जमिनीवरून सोडता येणारे, सरफेस टू सरफेस मिसाईल. यामध्ये इंडिया आणि रशियामध्ये याची निर्मिती केली जाते. आता यामध्ये पुढे बघा इंडियन आर्मीमध्ये याचा उपयोग होतो, इंडियन नेव्हीमध्ये होतो, इंडियन एअर फोर्समध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. मॅन्युफॅक्चरर म्हणजे निर्माता कोण आहे बघा यामध्ये डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन जे DRDO मेन आहे. त्यानंतर बाकीचे पण दिले युनिट कॉस्ट किती आहे. त्यानंतर इंजिन जे आहे याविषयीची माहिती आहे ते काय आपल्याला उपयोग पडणार फक्त एकदा नजर त्यावरून फिरवायची. आता जी हल्ली जी क्षेपणास्त्रे 2020 मध्ये जी सोडलेली आहे त्यामध्ये काही माहिती आहे बघा. नाग क्षेपणास्त्र, ध्रुवा, K4, शौर्य,
स्टँड ऑफ अँटी टँक, रुद्रम, ATGM, ब्रह्मोस, QRSAM, आकाश, पृथ्वी, निर्भय, म्हणजे सगळी मिक्स आहेत, म्हणजे हवेतून हवेत जाणारे, जमिनीवरून आकाशात जाणारे, आणि त्यामध्ये लक्षात ठेवा आणि सागरातून सोडली जाणारे क्षेपणास्त्र आहेत. रणगाड्याविरोधी पण यामध्ये क्षेपणास्त्र आहेत, ते आपल्याला डिटेलमध्ये पुढे माहिती बघूया आपण. यामध्ये पहिलं जे क्षेपणास्त्र आहे बघा, नाग क्षेपणास्त्र, हे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे. यामध्ये नाग क्षेपणास्त्र नाग जे क्षेपणास्त्र ज्या गाडीमधून वाहून घेऊन गेलं त्या गाडीला नाव काय आहे, किंवा जे वाहन आहे त्याला नामिका असं नाव दिलेलं आहे. हे तिसऱ्या पिढीचं क्षेपणास्त्र आहे. खांद्यावरून सुद्धा आपण ते घेऊन जाऊ शकतो आणि शत्रूवर याचा हल्ला करू शकतो. दिवस व रात्रीच्या वेळी शत्रूच्या रणगाड्यावर लक्ष ठेवता येते. पल्ला 500 मीटर ते 4 किलोमीटर आहे. निर्माते कोण आहेत? DRDO म्हणजे लक्ष ठेवा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, त्यालाच आपण BDL, भारत डायनामिक्स लिमिटेड, हे पण त्याचे निर्माते आहेत. लक्षात ठेवा, हे अतिशय सोपा भाग आहे. रणगाड्याविरोधी क्षेपणास्त्र आहे, लक्षात ठेवा. तिसऱ्या पिढीचे हे क्षेपणास्त्र आहे. खांद्यावरून आपण ते घेऊन जाऊ शकतो आणि दिवस रात्रीच्या वेळी शत्रूच्या रणगाड्यावर आपण याचं काय करू शकतो, लक्ष ठेवू शकतो. आणि निर्माते आपल्याला पाहिजेत कोण? DRDO अँड BDL. DRDOचा लॉंग फॉर्म खाली दिलेला आहे, तो पण तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. ध्रुवा, आता हे पण रणगाड्याविरोधी क्षेपणास्त्र आहे. हे हेलिना क्षेपणास्त्र असून याचे नामकरण ध्रुवा केलेलं आहे. मगाशी सांगितलेलं आहे की आपण मगाशी ट्रिक लावलेली होती बघा, नाग हलेना, लक्ष ठेवा, आणि रण करा म्हणून सांगितलेलं आहे. त्यामध्ये हेलिना क्षेपणास्त्र आहे. हेलिनाचं कन्वर्ट कशात केलेलं आहे? ध्रुवामध्ये केलेलं आहे. तिसरी पिढीमध्ये आहे आणि शत्रूच्या रणगाड्याचा वेध घेणे, शोध घेणे यासाठी याचा उपयोग होतो. लक्षात ठेवा, कुणाचा? हा ध्रुवाचा, हेलिना. सर्व हवामानात वापरता येणारे हे क्षेपणास्त्र आहे. लक्ष ठेवा, कुठल्याही हवामानात याचा वापर करू शकतो. एकाच वेळी हेलिकॉप्टरला लावून 8 क्षेपणास्त्रे सोडली जाऊ शकतात. यात इमेजिंग इन्फ्रारेड सिकरचा समावेश आहे. लक्ष ठेवा बघा, म्हणजे हेलिना जी तिसरी जी पिढी आहे त्याला ध्रुवा म्हटलेलं आहे. एकाच वेळी तुम्ही 8 क्षेपणास्त्रे हेलिकॉप्टर लावून सोडू शकता. लक्षात ठेवा, कोणत्याही हवामानामध्ये हे वापरता येणार आहे. तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जातो, कोणत्याही हवामानामध्ये वापरता येणारे क्षेपणास्त्राचं नाव काय आहे? ते तर आहे ध्रुवा. त्यानंतर नेक्स्ट जे आहे K4 बघा, पाणबुडीवरून सोडण्यात येणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. मारक हल्ला किती आहे? 350 किलोमीटरची वस्तूवर किंवा शत्रूवर तो हल्ला करू शकतो. अब्दुल कलाम यांच्या APJ अब्दुल कलाम, माननीय, लक्षात ठेवा, माननीय अब्दुल कलाम यांच्या नावावरून हे नाव घेण्यात आलेले आहे. समुद्राच्या पाण्यातून याची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. याचा विकास किंवा निर्माते कोण आहेत? DRDO. लक्षात ठेवा, अग्नि क्षेपणास्त्रापेक्षा हा अतिशय वेगवान आहे. लक्षात ठेवायचा आहे. अग्नि हे कसं आहे, कसलं क्षेपणास्त्र आहे? तुम्हाला मग सांगितलेलं आहे. अग्नि हे काय आहे, कसलं क्षेपणास्त्र आहे? यामध्ये सुरुवातीलाच आपण बघितलेलं आहे बघा, त्यामध्ये ट्रिक पण आपण लावलेली आहे त्याला. अग्नि हे म्हणजे कुणाच्या धनुष्याला आग लागलेली होती आणि तरी सुद्धा त्याने धैर्याने प्रहार केलेला आहे. यामध्ये बघा, हे अग्नीची जी सिरीज आहे ती मग सांगितलेली, जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्रे आहेत. त्यानंतर जो भाग पुढचा जो आहे बघा, यामध्ये समुद्राच्या पाण्यातून याची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे, विकास झालेला आहे. म्हणजेच अग्नि क्षेपणास्त्रापेक्षा वेगवान आहे. K4 काय आहे? अग्नि क्षेपणास्त्रापेक्षा वेगवान आहे. K15 हे क्षेपणास्त्र सागरिका या नावाने हे ओळखलं जाते. लक्षात ठेवा, K15 लाच काय म्हणायचं आहे? सागरिका K15 असं म्हटलं तरी चालेल. बघा, हे आपल्याला दाखवलेलं आहे बघा, क्षेपणास्त्राचं चित्र आहे K4चं, लक्षात ठेवा हे. त्यानंतर शौर्य हे जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. 2 टप्प्याचे रॉकेट मिसाईल आहे. 2 टप्प्यामध्ये याची विभागणी होऊन शेवटचा टप्पा शत्रूवर हल्ला केला जाऊ शकतो. स्टँड ऑफ अँटी टँक रणगाड्याविरुद्ध हे क्षेपणास्त्र आहे. संत हवेतून मारा करणारे हे क्षेपणास्त्र, हवा शांत असताना आपण हे क्षेपणास्त्र डागू शकतो. त्यानंतर यामध्ये नेक्स्ट जे आहे हेलिना क्षेपणास्त्राची ही सुधारित आवृत्ती आहे म्हणून सांगितले. बघा, हे कुठलं आहे? हेलिनाची दुसरी आवृत्ती. त्यामध्ये हेलिनामध्ये जे दोष होते ते दोष दुरुस्त करून त्यामध्ये स्टँड ऑफ अँटी टँक हे क्षेपणास्त्र बनवलेले आहे. रुद्रम फर्स्ट, पहिली स्वदेशी अँटी रेडिएशन मिसाईल. लक्षात ठेवा, हा पण म्हणजे स्वतः आपण बनवलेला जो क्षेपणास्त्र आहे तो रुद्रम फर्स्ट आहे. अँटी रेडिएशन मिसाईल. पल्ला किती आहे? 200 किलोमीटर आहे. वेग किती आहे? 0.622 मॅच. 500 मीटर ते 15 किलोमीटर उंचावरून हे डागले जाऊ शकते. लक्षात ठेवा, रुद्रम फर्स्ट म्हणजे किती? 15 किलोमीटर उंचावरून हे तुम्ही आकाशातून डागलं जाऊ शकताय. ATGM. लक्षात ठेवा, ATGM काय आहे?
संरक्षण संशोधन विकास संस्थेच्या वतीने अचूक वेध घेणाऱ्या लेझर गाइडेड क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे। अहमदनगर येथील केके रेंज येथे चाचणी करण्यात आली आहे। MBT अर्जुन रणगाड्यावरून चाचणी घेण्यात आली आहे। लक्षात ठेवा, म्हणजे रणगाड्यावरून हे आपण सोडू शकतो। लक्षात ठेवा, ब्राह्मोस मतलब ब्राह्मोस हे महत्त्वपूर्ण आहे। लक्षात ठेवा, भारत व रशिया यांच्या संयुक्त विद्यमानाने एरोस्पेसने सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्रांची निर्मिती केलेली आहे। आता यामध्ये ब्रह्मपुत्रा नदी कुठे आहे? भारतामध्ये आहे। आणि मॉस्कोवा नदी कोणती आहे? रशियामध्ये आहे। या दोन नद्यांच्या नावावरून ब्रह्मोस हे नाव देण्यात आलेले आहे। याचा वेग काय आहे बघा, ध्वनीच्या वेगापेक्षा 3 पट अधिक आहे। ब्रह्मोसचा जो वेग आहे ध्वनीच्या वेगापेक्षा 3 पट अधिक आहे। हे पाणबुडी, जहाजे किंवा जमिनीवरून डागले जाऊ शकतो। रशियाच्या P-80 ओनिक्स या क्षेपणास्त्रावर आधारित आहे। लक्षात ठेवा, ब्रह्मोसचा महत्त्वपूर्ण भाग लक्षात ठेवा की भारत व रशिया या दोन देशांनी मिळून हा बनवलेला आहे। तो पाणबुडीवरून सोडला जाऊ शकतो, जहाजावरून सोडला जाऊ शकतो आणि जमिनीवरून सुद्धा सोडला जाऊ शकतो। त्यानंतर नेक्स्ट जो आहे बघा, क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल एअर डिफेन्स सिस्टीम। जमिनीवरून हवेत मारा करणार आहे, आवाजापेक्षा जास्त वेग आहे याचा, 4.7 मॅक वेग आहे बघा। विषय सोपा आहे बघा, जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे। त्यानंतर आकाश, हे पण लक्षात ठेवा, आकाशामध्ये आपण क्षेपणास्त्र टाकू शकतो, म्हणजे जमिनीवरून हवेत आपण हे टाकू शकतो। निर्माता कोण आहे? DRDO आहे। अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे यामध्ये जास्त आहे, तब्बल 60 किलो स्फोटके आपण घेऊन जाऊ शकतो आकाश होतो। लक्षात ठेवा, पृथ्वी पृष्ठभागावर मारा करणारे म्हणजे जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे। असे पृथ्वीची सिरीज आहे, फर्स्ट सेकंड थर्ड असे क्षेपणास्त्रे आहेत। लघु पल्ल्याचं आहे, यामध्ये आपल्याला काय लघु झालेलं आहे, लघु पल्ल्याचे क्षेपणास्त्र असं करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे निर्भय क्रूज क्षेपणास्त्र, आवाजाच्या वेगापेक्षा कमी वेगाने। लक्षात ठेवा, वेग प्रति तास 0.7 मॅक आहे। निर्माता कोण आहे? DRDO। जमिनीपासून 100 मीटर ते 4000 किलोमीटर अंतरावरून उड्डाण करून लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता आहे। 300 किलो वजनाची स्फोटके नेऊ शकतात। राफेलवर तैनात असलेले क्षेपणास्त्रे, आता राफेल बघा हे लढाऊ विमान आहे राफेल। लक्षात ठेवा, यामध्ये एअर टू एअर म्हणजे लढाऊ विमानातून आपण काय करू शकतो, हवेतल्या हवेत आपण क्षेपणास्त्र टाकू शकतो। त्यामध्ये 3 क्षेपणास्त्र आहेत, मिटिऑर, स्काल्प, मायका क्षेपणास्त्र प्रणाली। मिटिऑर बघा, याला व्हिज्युअल रेंज मिसाईल जगातील सर्वात मारक समजले जाते। लक्षात, मिटिऑर हे फेमस आहे जगामध्ये, हवेत मारा करणारे आहे। सुमारे 150 किलोमीटर अंतरावरून शत्रूला लक्ष्य करू शकतो, म्हणजे 150 किलोमीटर अंतरावरची वस्तू आपण भेटू शकतो, त्या शत्रूवर हल्ला करू शकतो। स्काल्प, हवेतून जमिनीवर मारा करणारे शस्त्र, हवेतून आपण काय करू शकतो, जमिनीवर मारा करू शकतो। याची रेंज जी आहे 300 किलोमीटर आहे। लक्षात ठेवा, यामध्ये याची रेंज 300 किलोमीटर आहे। स्काल्प लक्षात ठेवा, मायका क्षेपणास्त्र प्रणाली, हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे। उत्पादक जो आहे बघा कोण आहे? युरोपियन डेव्हलपर अँड मॅन्युफॅक्चरर ऑफ मिसाइल्स। लक्षात ठेवा, यामध्ये काही जर शंका असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये शंका पाठवू शकता। तर ह्या